रस्ते बिबट्या पळून जायचा प्रयत्न करतोय। आजूबाजूला लोकांचा गोंधळ आहे। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गेल्या 3-3.5 तासांपासून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अतिशय वर्दळीचा असा हा भाग, इथे रहिवासी भाग आहे। मात्र एका इमारतीमध्ये एका घरामध्ये हा बिबट्या लपून बसला होता। मात्र काही वेळापूर्वीच वन विभागाने ट्रँक्युलायझर शॉट मारून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला। थोड्या बेशुद्ध अवस्थेत हा बिबट्या दिसतोय आपल्याला। थेट नागपुरात जाऊया, जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। जितेंद्र, नक्कीच आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की बिबट हा बाहेर आलेला आहे आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र त्याला डाट लागलेला आहे, ट्रँक्युलाइज करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर जो आहे तो बेशुद्ध करण्याचे जे औषध आहे त्याचा परिणाम आहे तो आपल्याला दिसून येत आहे। तो पळून जाण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्याची शुद्ध हरकत आहे आणि तो गच्चीवर जे आहे तो लटकत असल्याचं आपल्याला दृश्याच्या माध्यमातून दिसून येऊन राहिलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक गोळा झालेले होते। मात्र बिबट जो आहे तो खूप मोठा प्राणी असल्याचा आता या दृश्याच्या थेट माध्यमातून आपण पुढारी न्यूजवर पाहू शकतो। त्याला पहिला डाट मारलेला होता, पहिला डाट हा चुकलेला होता, मात्र दुसऱ्यांदा त्याला पुन्हा आता थोड्या वेळापूर्वी डाट मारलेला आहे आणि डाट मारल्यानंतर जो आहे तो आता ट्रँक्युलाइज झालेला आहे आणि बिबट जो आहे तो आता वरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र बेशुद्धीच्या औषधामुळे त्याला पळून जाणं शक्य झालेलं नाही आणि तो तिथेच लटकून पडलेला होता। आता जो आहे बिबट जो आहे तो गच्चीवर जो वरच्या छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न होता तो आता खाली पडलेला आहे आणि तो बेशुद्ध झाला की नाही, कारण आता बाजूची जी गल्ली आहे, घर वरच्या बाजूला जे असलेलं गच्चीवरचं 2 रूम आहे तर त्यांच्या बाजूला असलेलं बाथरूम आहे, त्या दोन्हीच्या मधोमध जो आहे तो बिबट आता पडलेला आहे आणि थोड्या वेळात त्याची आता एक शहानिशा करण्यात येईल की तो खरं बेशुद्ध झालेला आहे, किती प्रमाणात झालेला आहे। कारण डाट लागल्यावरही जे वन्य प्राणी असतात किंवा ते पूर्णपणे बेशुद्ध होत नाही, तो बेशुद्ध झाल्याची शहानिशा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याला आता त्याच्या जवळ कोणी जाणार नाही। मात्र बिबट जो आहे तो त्याचं रेस्क्यूचं जे ऑपरेशन आहे ते जवळपास आता 80% पूर्ण झाल्याचं आपल्याला म्हणता येईल। जवळपास आता 10:30 झालेले आहेत, 6:30 पासून जवळपास 4.5 तासांचा कालावधी उलटून गेलेला आहे इकडे बिबट दिसल्यापासून आणि त्यानंतर जे आहे ते रेस्क्यू टीमने आपलं काम जे आहे ते आता जवळपास पूर्ण केलेलं आहे आणि बिबट जो आहे त्याला डाट लागलेला आहे, त्याच्यावर औषधाचा जो परिणाम आहे तो होत असल्याचं दिसून येत आहे, कारण त्यामुळे तो पळून जाणं त्याला शक्य नव्हतं। मात्र रेस्क्यू करणं म्हणजे डाट लागल्यावर देखील बिबट जो आहे तो पळून जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होता। त्याने बाथरूम मधून बाहेर उडी मारली, गच्चीवर देखील तो आला आणि गच्चीवर आल्यानंतर जे आहे तो उडी मारून जाण्याचा प्रयत्नात होता, मात्र त्याला तिथून यश आलं नाही। त्यानंतर तो वर गेला आणि वरून देखील जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावर जे आहे ते बेशुद्धीचं जे औषध आहे त्याचा परिणाम झाला आणि तो पळून जाणे तिथून त्याला शक्य झालं नाही आणि त्यामुळे जो आहे तो आता गच्चीवर तिथे खाली पडलेला आहे। वन विभागाच्या जे रेस्क्यू टीमची जी टीम आहे कर्मचारी ते आता जाळी घेऊन एका बाजूला उभे असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि जाळी त्याचबरोबर शिल्ड आणि त्याला पकडण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य आता जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी त्याच्या बिबट्याजवळ घेऊन जाणार आहेत। एक जाळी देखील जी घरावर लावण्यात आलेली होती ती जाळी आता वन विभागाचे कर्मचारी तिथून काढतील आणि त्या जाळीच्या माध्यमातून देखील पळून जाऊ नये। आता ही आपण पाहू शकतो की इकडे जी आहे रेस्क्यू टीमची जी व्हॅन आलेली होती त्या रेस्क्यू टीमच्या व्हॅन मधून जे आहे तो आता पिंजरा बाहेर काढलेला आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि हा पिंजरा जो आहे तो घराचं जे दार आहे तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न हे वन विभागाचे कर्मचारी करून राहिलेला आहे आणि कर्मचारी जे आहेत रेस्क्यू टीम जी आहे ती आता या बिबट्याला सुरक्षित पकडून आणणार आहेत खाली। त्यानंतर जे आहे ते बिबट्याला आता खाली उतरवून पुन्हा अगोदर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात येईल आणि जिथे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नंतर नियमानुसार जे आहे ते वन विभागाचे जे नियम आहेत त्यानुसार ते पुढील कारवाई करतील। जी जितेंद्र, किती वेळ झाला त्याला डार्ट मारून? कारण बेशुद्धचं जे डार्ट असतं ते कदाचित 15 ते 20 मिनिटं लागतात बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध व्हायला। किती वेळ उलटून गेला डार्ट मारून?
रेस्क्यू टीम जेव्हा इथे पोहोचलेली होती तेव्हा रेस्क्यू टीम पोहोचल्यानंतर जी जाळी लावण्यात आलेली होती आणि शिल्ड घेऊन जे बाजूच्या गच्चीवर पोहोचलेले होते कर्मचारी, त्यांनी पहिला डार्ट मारला होता. मात्र तो पहिला डार्ट जो आहे तो पहिला डार्ट त्या बिबट्याला लागला नाही. त्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांनी वाट पाहिली आणि बिबट जो आहे तो बेशुद्ध झाला नाही. याची जेव्हा शहानिशा झाली तेव्हा पुन्हा आता काही वेळापूर्वी रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा दुसरा डार्ट मारलेला आहे आणि तो अचूक जो आहे तो डार्ट बिबट्याला लागला. बिबट्याला डार्ट लागल्याबरोबरच बिबट जो आहे तो धावपळ करून दुसरीकडे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रयत्नामध्ये त्यांनी बाजूच्या गच्चीवर देखील उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यात अपयशी झाला. त्यानंतर जे होतं बिबट बाजूच्या वर चढून पुन्हा तो गच्चीवर वर जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तोपर्यंत डार्टने जो आहे त्याचा परिणाम केलेला होता आणि त्याचं शरीर जे आहे ते अशक्त बनलेलं होतं आणि त्यानंतर तो पळून जाण्यात अपयशी झाला. तिथून पळून जाण्यापूर्वी जो वर लटकलेल्या अवस्थेत होता, डार्ट लागल्यामुळे त्याची शक्ती कमी पडत होती आणि त्यामुळे तो नंतर बाजूच्या गल्लीमध्ये असलेल्या गल्लीत तो पडलेला आहे. आता अगोदर त्याला आणखी थोडा वेळ देण्यात येईल, कारण डार्ट लागल्याबरोबरच जो आहे तो बिबट बेशुद्ध होत नाही, तो पूर्णपणे बेशुद्ध व्हावा. कारण जर तसं झालं नाही तर तो जे रेस्क्यू टीम आहे त्यांच्यावरच तो उलट हल्ला करू शकतो. त्यामुळे अगोदर तो पूर्णपणे बेशुद्ध होणे, तो निश्चित पडलेला आहे की नाही याची शहानिशा करणे हे काम जे आहे ते रेस्क्यू टीम करणार आहे आणि त्यानंतर मग त्याच्या जवळ जाऊन त्याला पकडून पुन्हा रेस्क्यू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी जे आहे आपण खाली जर पाहिलं तर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जे गाडी आलेली होती त्या गाडीतून जो पिंजरा असतो तो पिंजरा काढलेला आहे. जी घराबाहेर जी जाळी लावलेली होती ती जाळी देखील आता रेस्क्यू टीमने काढलेली आहे आणि वन विभागाचे रेस्क्यू टीमचे अधिकचे जे कर्मचारी आहेत ते बाजूच्या गच्चीवर पोहोचलेले आहेत आणि त्याच्या जे आहे त्याची पूर्ण आणखी कर्मचारी पोहोचलेले आहेत आणि या कर्मचारी आता जे आहेत ते रेस्क्यू टीमचे ते एकदा त्याची शहानिशा झाली की नाही त्याच्या चेहऱ्यावर झाकण्यासाठी कापड देखील आणण्यात आलेलं आहे. कारण प्राणी बेशुद्ध झाला तरी त्याची डोळे जे असतात ते उघडे असतात, त्यामुळे तो पुन्हा हालचाल करू शकतो, तो उलट हल्लाही करू शकतो रेस्क्यू कर्मचाऱ्यांवरच आणि असा अपघात होऊ नये यासाठी जे आहे ते रेस्क्यू टीमचे कर्मचारी टाळण्यासाठी जे आवश्यक उपाययोजना असतात, पूर्ण उपाययोजना ज्या असतात त्या उपाययोजना जे रेस्क्यू टीम आहे ती करताना दिसून येऊन राहिलेलं आहे. बाजूच्या गच्चीवरून म्हणजे आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत तेथून देखील कर्मचारी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की एक कर्मचारी गच्चीच्या वर आहे आणि तो अगोदर शहानिशा करणार आहे की बेशुद्ध झालेला की नाही म्हणून आणि त्यानंतर जवळपास आता एक 5 अजून शुद्धीवर आहे, शुद्धीवर असल्याचं वन कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तो पूर्णपणे बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ कोणीही कर्मचारी जाणार नाही. तो अजूनही शुद्धीवर आहे. अजून जवळपास 5 ते 10 मिनिटांचा जो आहे तो कालावधी लागू शकतो हा पूर्णपणे बेशुद्ध होण्यासाठी. त्यामुळे जेव्हा बिबट पूर्णपणे बेशुद्ध होईल तेव्हाच हे कर्मचारी त्याच्याजवळ जातील आणि मग त्याला जे नियमानुसार आहे ते रेस्क्यू करण्यात येईल. जी नक्कीच जितेंद्र, आपण बघू शकतोय मागच्या 3 ते 4 तासांपासून खरं तर शर्थीचे प्रयत्न रेस्क्यू टीमकडून केले जात आहेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी. खरं तर ही सगळी घटना बघता जे आजूबाजूचे नागरिक आहेत ते अर्थातच भयभीत झाले असतील, त्यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच भयभीतच होण्याचं कारण आहे, कारण अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये यापूर्वी कधीही बिबट आलेला नव्हता. आता बिबट्यांची संख्या ज्याप्रमाणे वाढली आहे आणि त्यामुळे बिबट शहरात येत असल्याचं सांगण्यात येतंय. त्याचाच हा परिणाम दिसून येत आहे की या दाटीवाटीच्या परिसरामध्ये देखील बिबट आलेला आहे. गेल्या महिन्यात देखील एक बिबट आलेला होता, मात्र त्यावेळी कोणीही जखमी झालेलं नव्हतं. सुदैवाने कोणालाही काही झालेलं नव्हतं, इजा झालेली नव्हती. मात्र आज जो बिबट आलेला आहे त्याने 4 ते 5 लोकांवर अगोदर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये अनेक जण गंभीर देखील जखमी झालेले आहेत. डोक्याला मार लागलेला आहे आणि जो बिबट आपण काही वेळापूर्वी दृश्याच्या माध्यमातून पाहिलेला होता तो एक 3 ते 4 वर्षाचा पूर्ण ॲडल्ट झालेला हा बिबट आहे आणि हा अतिशय आक्रमक असा हा वन्य प्राणी आहे. सहसा हे बिबट जे आहेत ते वेगळ्या
म्हणजे शहराच्या सीमेत येत नाही, मात्र अलीकडच्या ज्या काही घटना झालेल्या आहेत त्यामुळे बिबट्यांचा जो वावर आहे तो शहरी भागांमध्ये वाढलेला आहे। या भागाचा विचार केला तर हा पारडी परिसर आहे, पूर्व नागपुरातील परिसर आहे आणि निमशहरी आहे, म्हणजे शहराच्या नागपूर शहराच्या सीमेवरील हा भाग आहे। मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचा परिसर आहे, मजूर वर्ग इथे मोठ्या प्रमाणात असतो, हिंदी भाषिक लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या परिसरामध्ये हा बिबट आल्याने नक्कीच लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। कारण 2 दिवसापूर्वी पुन्हा एक बिबट जो आहे तो याच परिसराला लागून असलेला कापसी परिसर आहे तिथून जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्याची माहिती जी आहे ती वनविभागाला देण्यात आलेली होती। वनविभागाने जवळपास 4 ते 5 तास त्या भागाची पूर्ण चौकशी केली, तपासणी केली, मात्र तिथे तो बिबट आढळलेला नव्हता। त्यानंतर आज हा पहाटे बिबट या परिसरामध्ये शिरला। मागच्या भागात जो परिसर आहे त्या भागात अगोदर 2 लोकांना जखमी केलं, इकडे सामोर येऊन निषाद आणि वर्मा कुटुंबियांवर देखील त्यांनी हल्ला केला, त्यात काही लोक जखमी झाले, त्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ते पूर्ण परिसरामध्ये लोकांची बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। प्रत्येक इमारतीवर जे आहे ते लोक दिसून येऊन राहिलेले आहे। बिबट्या हा जो ज्याप्रमाणे दृश्यात दिसून आलेला आहे मोठा झालेला बिबट आहे, ॲडल्ट बिबट आहे, म्हणजे प्रौढ बिबट झालेला आपल्याला दिसून येत आहे। हा इकडे कसा आला, कुठून आला हे देखील तेवढं आता तपासण्याचं काम राहणार आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या घटना वाढत आहेत त्या प्रकारे हे बिबट येऊ नये यासाठी देखील उपाययोजना करण्याचं आवश्यक आहे। मात्र आता या बिबट्याला 2 डाग मारण्यात आलेले होते। पहिला डाग जो होता तो चुकलेला होता, त्यानंतर जवळपास 20-25 मिनिटांनी पुन्हा एक डाग मारण्यात आला। तो डाग जो आहे तो अचूक बिबट्याला लागला। तो डाग लागल्याबरोबर बिबट थोडासा सैरावैरा झाला आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र डागमुळे बेशुद्धीच्या इंजेक्शनमुळे त्याच्यावर परिणाम झाला आणि तो पळून जाण्यात अपयशी झालेला आहे। आता तो अजूनही शुद्धीवर असल्याचं रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि जे आहे ते या बिबट्याचा आता रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। वर एक आपण कर्मचारी पाहू शकतो की जो कर्मचारी आहे तो बिबट्याला तिथून जाळीच्या माध्यमातून त्याच्यावर जाळी टाकण्याचा प्रयत्न करत आहे। तो एकदा जाळी त्याच्यावर टाकली आणि त्याची जर हालचाल झालेली नाही त्यानंतरच जे रेस्क्यू टीमचे कर्मचारी आहेत ते त्याच्याजवळ पोहोचतील। मग त्याच्यावर अगोदर त्याच्या डोळ्यावर म्हणजे डोक्यांवर जो सोबत एक कापड आणलेला आहे तो टाकण्यात येईल आणि जे नियमानुसार जे त्याचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येतं ते रेस्क्यू ऑपरेशन त्यानंतर राबवण्यात येईल। आता जे आहे ते कर्मचारी जो आहे तो वरून तिथे पोहोचलेला आहे, जिथून बिबट्या खाली पडला त्या ठिकाणी जे आहे तो कर्मचारीने अगोदर त्याच्यावर जाळी टाकली आणि तो आता तिथून पुन्हा खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे। त्यानंतर जे आहे ते कर्मचारी तिथे पोहोचतील आणि ते जो पाच आहे बांबू आहे त्या माध्यमातून तो बेशुद्ध झाला की नाही पूर्णपणे तोपर्यंत शहानिशा होत नाही। आता बेशुद्ध झाल्याची शहानिशा होत आहे। आपण पाहू शकतो की बांबूच्या साह्याने हा एक कापड आणलेला आहे, तो कापड अगोदर त्या बिबट्याच्या चेहऱ्यावर टाकण्यात येईल। त्यानंतर त्याच्या जे डोळे आहेत ते म्हणजे त्याला दिसू नये, कारण डोळे हे दृष्टी ही सुरूच असते भलेही शरीर काम करत नाही। आणि त्यानंतर जे आहे आता आपण पाहू शकतो की गच्चीवर रेस्क्यू टीमचे कर्मचारी आहेत ते दुसऱ्या बाजूने फिरण्याचा प्रयत्न करत आहेत। जिंच ओलांडून हे कर्मचारी त्या भागात चाललेले आहेत। बिबट हा बेशुद्ध झालेला आहे, आता याची शहानिशा झालेली आहे आणि आता त्याला पकडण्यासाठी जे आहे त्याचं रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते त्याच्यावर आता टाकलेलं आपण पाहू शकतो। सर्व कर्मचारी ते पोहोचलेले आहेत आणि आता त्याला सुरक्षित रेस्क्यू करून खाली आणण्यात येणार आहे। आपण सर्व कर्मचारी पाहू शकतो, रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी पोहोचलेले आहेत। खाली जे आहे ते पोलीस आहेत आणि जी पिंजरा आणण्यात आलेला आहे त्या पिंजऱ्यात आता या बिबट्याला सुरक्षितपणे त्याचं आणून रेस्क्यू करण्यात येणार आहे। पोलीस कर्मचारी देखील आता वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत। पायऱ्यांवरनं जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी वर जात आहेत। बिबट हा आता पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे, याची शहानिशा झालेली आहे आणि अनेक जे रेस्क्यू टीमचे कर्मचारी आहेत ज्यामध्ये महिला देखील आहेत त्या देखील आता वर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या बिबट्याला आता तिथून सुरक्षितपणे खाली उतरवून त्याला अगोदर पिंजऱ्यात टाकण्यात येईल आणि त्यानंतर जे आहे ते पोलीस
प्रोटेक्शनमध्ये म्हणजे पोलिसांच्या पायलट गाडी समोर ठेवून, कारण गर्दी मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. निमुळत्या गल्ल्या आहेत. गल्ली गोळ्याचा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. त्यामुळे गर्दी अगोदर दूर करणं आणि त्यातून ते वाहनाला सुरक्षितपणे बाहेर काढणं हे देखील आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. गच्चीवर जे आहे ते पूर्णपणे पोलीस आणि वन विभागाची जी रेस्क्यू टीम आहे ती पोहोचलेली आहे. बिबट बेशुद्ध झालेला आहे आणि जवळपास आता रेस्क्यू ऑपरेशन हे आता अगदी थोड्याच वेळात पूर्णपणे कंप्लीट होईल. आता जी अनावश्यक गर्दी आहे ती देखील गच्चीवर जी झालेली आहे ती खाली करण्यात येत आहे. बिबट्याचं त्या गल्लीमध्ये जे बाथरूम आणि ज्या बाजूची जी गल्ली आहे तिथे बिबट पडलेला आहे, निश्चित पडलेला आहे. ॲडल्ट बिबट आहे आणि त्याला आता थोड्याच वेळात रेस्क्यू करून खाली आणण्यात येणार आहे. जी नक्कीच जितेंद्र, आपण ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूयात. ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय. 2 दृश्य आहेत. सध्याची ही दृश्य आपण एका दृश्यांच्या माध्यमातून एका फ्रेममधून बघतोय. पहिल्या फ्रेममधून सध्या वन विभागाचं जे पथक आहे, रेस्क्यू टीम आहे ती सज्ज झालेली आहेत. आपण बघितलेलं होतं 2 डार्ट मारलेले होते. त्यामधला पहिला डार्ट चुकलेला होता. दुसरा जो डार्ट मारलेला होता तो अचूक लागला, ज्याला जवळपास 30 ते 35 मिनिटं झालेली आहेत. आणि त्यामुळे आता जो बिबट्या आहे तो बेशुद्ध झालेला आहे. आणि आता जे वन विभागाचं पथक आहे, टीम आहे, रेस्क्यू टीम आहे ती सज्ज झालेली आहे. पिंजरा सुद्धा आणण्यात आलेला आहे. अगदी काही वेळातच या बिबट्याचं रेस्क्यू केलं जाईल. सकाळपासून आपण बघितलं जवळपास 3 ते 4 तास झालेले आहेत आणि बिबट्यानं धुमाकूळ माजवलेला होता. जवळपास 5 ते 6 जणांवर या बिबट्यानं हल्ला केलाय. त्यामधला एकाची प्रकृती सुद्धा चिंताजनक दिसते. बिबट्याला आता पायऱ्यांच्या माध्यमातून जे आहे ते खाली आणण्यात येत आहे. पायऱ्यांच्या तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे. वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि जी जाळी आहे जी हे बघा आपण पाहू शकतो बिबट्याला पूर्ण झाकून आणण्यात आलेला आहे आणि आता बिबट्याला जो आहे तो पिंजऱ्यात टाकण्यात येत आहे. या पिंजऱ्या जो आहे तो ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचा पिंजरा आहे. त्याला लगेच बाहेर काढण्यात आलेला आहे. डाळ जेव्हा मारलेला होता आणि त्यानंतर जे आहे ते या बिबट्याचं आता रेस्क्यू ऑपरेशन जवळपास आता पूर्ण झालेलं आहे. जवळपास 4.5 तास लागलेले आहेत. जेव्हा या शिवारात बिबट दिसलेला होता त्याला आतमध्ये पिंजऱ्यात टाकण्यात आलेला आहे. आता या पिंजरा जो आहे तो ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये टाकण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना घडू नये, कारण शहरी भागामध्ये जे आहे ते बिबट्याचा वावर जो आहे तो वाढल्याचा आपल्याला दिसून येत आहे. हा वावर आता कसा कमी करता येईल हा देखील मोठा प्रश्न आहे. केवळ नागपूरच नाही तर राज्यातील अनेक शहरांमध्ये जे आहे तो बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. शहरी भागात बिबटे दिसण्याचं, लोकांवर हल्ले करण्याचं, पाळीव प्राण्यांवर ज्यामध्ये कुत्रेचा देखील सहभाग आहे त्यांच्यावर देखील हल्ले करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे हल्ले कसे थांबवावे, बिबट्यांचा वावर कसा कमी करावा, कारण केवळ वाघच नाही तर बिबट देखील जो आहे तो आता मानवी जीवांसाठी जो आहे तो धोकादायक बनत चाललेला आहे. आणि मानव आणि वन्यजीव प्राणी जो संघर्ष आहे तो संघर्ष जो आहे तो आता वाढल्याचा आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचाच जो एक परिणाम आहे किंवा काय आहे त्या माध्यमातून इथे आता लोकांमध्ये जी भीती आहे ती भीती कशी दूर करावी, लोकांचा वावर बिबट्यांचा जो आहे तो शहरी भागामध्ये वावर कसा कमी करावा, गोंधळाची परिस्थिती होऊ नये आणि त्यासाठी जे आहे ते उपाययोजना करण्याची गरज आता वन विभागाला देखील आहे, सरकारला देखील आहे आणि त्याचं जे आव्हान आहे ते देखील आता आपल्याला दिसून येत आहे. गर्दी झालेली होती. आता जे गच्चीवरचे जे सगळे छतावरील जे लोक होते, नागरिक होते ते इथून आता निघालेले आहेत आणि आता जी आहे ती गर्दी सगळी रस्त्यावर आलेली आहे. हजारोंच्या संख्येने इथे नागरिक गोळा झालेले आहेत आणि बघ्यांची ती गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे दिसून येऊन राहिलेली आहे. एकूणच पाहता आता बिबट्याचं जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यातून जे आहे ते आता
पिंजऱ्यात याला टाकण्यात आलेला आहे बिबट्याला, आणि जी व्हॅन आहे ती व्हॅन जी आहे ते इथून घेऊन गेलेली आहे. जी नक्कीच जितेंद्र, आपण ही दृश्य बघितलेली आहे. जवळपास 4 ते 5 तास लागले. सकाळपासूनच हा जो बिबट्या आहे त्याला धुमाकूळ माजवलेला होता. अखेर वन विभागाला, रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे.